Hello everyone, good morning. Myself Bhusari Vishwas, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is pharmaceutical jurisprudence. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चर 2-3 लेक्चर पासून आपण फार्मसी ॲक्ट 1948 हा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरबद्दल स्टडी करत आहोत. तर फार्मसी ॲक्ट 1948 आजच्या या लेक्चरमध्ये आपण रजिस्ट्रेशन ऑफ फार्मासिस्ट हा नवीन पॉइंट स्टडी करणार आहोत. द फार्मसी ॲक्ट 1948 अंडर चॅप्टर 4 प्रोव्हाइड फॉर द registration of pharmacist in the all state in India. As soon as after this chapter has taken effect in the state, the first register of pharmacist is required to be prepared by state government concerned. The state pharmacy council is to be constituted soon after the preparation of first register, and once the state council has been constituted, the register is to be handed over to it. The state council then has to be responsible for the maintenance of register. The register shall include the following particulars. जे रजिस्ट्रेशन ऑफ फार्मासिस्ट आहे त्यामध्ये रजिस्टरमध्ये जो काही महत्त्वाचा तपशील असतो त्या बाबी पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे द फुल नेम अँड रेसिडेन्शियल ॲड्रेस ऑफ द रजिस्टर फार्मसी रजिस्टर पर्सन. जो व्यक्ती आहे ज्या व्यक्तीचं रजिस्टरमध्ये नाव आपल्याला नोंदणी करायचं आहे, म्हणजेच काय तर जे नोंदणीकृत व्यक्तीचे पूर्ण नाव आणि त्याचा रेसिडेन्शियल ॲड्रेस म्हणजेच निवासी पत्ता असणं गरजेचं आहे. नोंदणीकृत व्यक्तीचं काय पूर्ण नाव आणि निवासी पत्ता. देन द डेट ऑफ हिज फर्स्ट एंट्री इन द रजिस्टर. जे रजिस्टरमध्ये त्याच्या जी पहिली एंट्री आहे त्याची तारीख असणं गरजेचं आहे. देन हिज क्वालिफिकेशन फॉर रजिस्ट्रेशन. नोंदणीसाठी त्याचं क्वालिफिकेशन अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा त्याची जी शैक्षणिक पात्रता आहे ती महत्त्वाची आहे. देन नेक्स्ट पॉईंट आहे हिज प्रोफेशनल ॲड्रेस अँड इफ ही इज एम्प्लॉईड बाय एनी पर्सन सच फर्दर पर्टिक्युलरली मे बी प्रेस्क्राईब. त्याचा व्यावसायिक पत्ता आणि जर तो कोणत्याही व्यक्तीने नियुक्त केला असेल त्याचा व्यावसायिक पत्ता गरजेचा आहे. देन सच फर्दर पर्टिक्युलर्स मे बी प्रेस्क्राईब. तर हे आहेत रजिस्ट्रेशन ऑफ फार्मसिस्ट. जे पर्टिक्युलर्स आहेत ते पर्टिक्युलर्स आपण पुढील प्रमाणे स्टडी केलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट पर्टिक्युलर स्टडी केलं आहे की त्या नोंदणीकृत व्यक्तीचं काय पाहिजे पूर्ण नाव आणि निवासी पत्ता असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याचे पहिली एंट्रीची तारीख रजिस्टरमध्ये असणं गरजेचं आहे. देन त्याची नोंदणीसाठी जी पात्रता आहे ती पात्रता महत्त्वाची आहे. हिज क्वालिफिकेशन फॉर रजिस्ट्रेशन आणि त्याचा व्यावसायिक पत्ता महत्त्वाचा आहे. देन नेक्स्ट पॉईंट आहे प्रिपरेशन ऑफ फर्स्ट रजिस्टर. नेक्स्ट पॉईंट आहे प्रिपरेशन ऑफ द फर्स्ट रजिस्टर. इन दॅट फॉर द प्रिपरेशन ऑफ फर्स्ट रजिस्टर state government by notification in official gazette constitute a registration tribunal consisting 3 persons and also appointed for the registration who act as a secretary of registration tribunal. In preparation of first register, जे for the preparation of first register, state government by notification in official gazette constitute a
registration tribunal consisting 3 person and also appointed for the registration who act as a secretary of registration tribunal. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर जे आपण प्रथम नोंदणी करणार आहोत किंवा प्रथम नोंदणीच्या तयारीसाठी जी राज्य सरकारने अधिकृत जी 3 लोकांची अधिकृत कमिटी किंवा न्यायाधिकरण आपण थोडक्यात म्हटलं जाऊ त्याला न्यायाधिकरण स्थापन केलेलं आहे. आणि नोंदणी न्यायाधिकरण जे स्थापन केलेलं आहे त्या न्यायाधिकरणाचे सचिव म्हणून कोण काम पाहतं, तर सेक्रेटरी हु ॲक्ट ॲज अ सेक्रेटरी, जी 3 व्यक्तीची ट्रिब्युनल कमिटी स्थापन केलेली आहे. त्यामध्ये न्यायाधिकरणाचे सचिव म्हणून काम करण्यासाठी नेमले गेलेले आहे. म्हणजेच काय, जे प्रथम नोंदण्याच्या तयारीसाठी राज्य सरकारने किंवा शासनाने अधिकृत राज्यपत्र म्हणजे काय, जर ऑफिशियल गॅझेट अधिकृत राज्यपत्रात जे अधिसूचनेद्वारे 3 लोकांचा समावेश असलेला एक न्यायाधिकरण स्थापन केलेला आहे. काय, 3 लोकांचा समावेश असलेलं काय न्यायाधिकरण स्थापन केलं आहे आणि नोंदणी न्यायाधिकरणाचे सचिव म्हणून काम करण्यासाठी त्यांना नेमलं गेलेलं आहे. द नेक्स्ट वन आहे द स्टेट गव्हर्नमेंट देन बाय नोटिफिकेशन specified date on or before which application for registration a complaint with prescribed fee is made to the registration tribunal. म्हणजेच काय, तर जे राज्य सरकारने जे अधिसूचनेद्वारे जी न्यायाधिकरण समिती नेमलेली आहे त्या तारखेची किंवा त्यापूर्वी जी तारीख दिलेली आहे की तारीख निश्चित केलेली आहे किंवा त्यापूर्वी विहित जे शुल्क आहे, शुल्क म्हणजे काय, तर जी प्रेस्क्राईब फी आहे, प्रेस्क्राईब म्हणजे विहित शुल्कासह नोंदणीसाठी अर्ज नोंदणी न्यायाधिकरणाकडे पाठवला जाईल. जे वरील पॉईंटमध्ये आपण स्टडी केलं की न्यायाधिकरण स्थापन केलं गेलं त्या न्यायाधिकरणाकडे काय पाठवला जातो, तर नोंदणीकृत अर्ज पाठवला जातो. द नेक्स्ट वन आहे द रजिस्ट्रेशन ट्रिब्युनल एक्झामाइन एव्हरी ॲप्लिकेशन. त्यानंतर जे न्यायाधिकरण स्थापन केलेलं आहे ते काय करतं, प्रत्येक अर्जाची तपासणी करतं आणि त्यानंतर तयार केलेले पहिले रजिस्टर, द फर्स्ट रजिस्टर सो प्रिपेअर इज देन पब्लिश इन अ मॅनर डायरेक्टेड बाय स्टेट गव्हर्नमेंट. Any person aggrieved by the decision of registration tribunal expressed on the implied in the published register may appeal within the 60 days of publication to the authority appointed by state government in this behalf. जे आपण वरील 2 पॉईंटमध्ये स्टडी केले की प्रथम काय केलं जातं की एक न्यायाधिकरण समिती स्थापन केली जाते, त्याचा सचिव म्हणून सेक्रेटरी ॲज अ वर्क करत असतो. त्यानंतर काय केलं जातं की जे नोंदणीकृत अर्ज आहेत ते न्यायाधिकरणाकडे पाठवले जातात आणि त्यानंतर स्टडी केलं होतं आपण की त्या अर्जाची तपासणी केली जाते. त्यानंतर काय केलं जातं, तर जे पहिले रजिस्टर राज्य सरकारच्या निर्देशानुसार प्रकाशित केलं जातं. जे फर्स्ट रजिस्टर आहे ते प्रकाशित केलं जातं. त्यामध्ये काय, तर नोंदणीकृत न्यायाधिकरणाच्या निर्णयामुळे जर एखाद्या व्यक्तीला त्यामध्ये काही अडचण असेल किंवा त्यांच्या न्यायाधिकरणाच्या निर्णयामुळे संतापलेली जी कोणतीही व्यक्ती प्रकाशित रजिस्टरमध्ये नमूद केल्याबद्दल व्यक्त केलेली असल्यास किंवा त्यामध्ये काही त्याला त्रुटी आढळून आल्यास किंवा त्याचे काही आर्ग्यू असेल तर ती व्यक्ती काय करू शकते, 60 दिवसाच्या आत राज्य सरकारने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडे त्याच्या विरोधात अपील करू शकते. देन नेक्स्ट पॉईंट आहे द रजिस्ट्रार अमेंड्स द रजिस्टर अकॉर्डिंगली विथ डिसिजन authority mentioned above there
and thereupon issue to every certificate of registration in prescribed form whose name is entered in the register. जसं की आपण पाहिलं की राज्य सरकारच्या विरोधात 60 दिवसाच्या आत अपील करू शकते. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण पाहतोय की जे वर नमूद केलेल्या अधिकाऱ्याच्या निर्णयानुसार रजिस्ट्रार जो रजिस्ट्रार असतो त्या रजिस्टरमध्ये बदल करू शकतो आणि तेथे नोंदवले गेलेले प्रत्येक व्यक्तीचं नाव आहे रजिस्टरमध्ये किंवा नमूद केलेल्या विहित नमुन्यात नोंदणीचे प्रमाणपत्र दिले जाते, त्याचं सर्टिफिकेट हे दिलं जातं. देन आफ्टर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ स्टेट काउन्सिल दिस रजिस्टर is to be given into its custody and government directs to credit application fee collect to the state council. जे राज्य परिषदेच्या स्थापनेनंतर जे रजिस्टर त्यांच्या ताब्यात देण्यात येतं, जे रजिस्टर तयार केलं जातं ते राज्य परिषदेच्या स्थापनेनंतर त्यांच्या ताब्यात देण्यात येतं व राज्य परिषदेकडे जो जमा झालेला शुल्क आहे त्या शुल्काबाबत जे सरकारला निर्देश असतात किंवा निर्देश दिलेले असतात. हे आहे प्रिपरेशन ऑफ फर्स्ट रजिस्टर. इन शॉर्ट मध्ये आपण परत पाहूया. प्रिपरेशन ऑफ फर्स्ट रजिस्टर मध्ये काय केलं जातं की फर्स्टली काय केलं जातं की जे काय केलं जातं एक न्यायाधिकरण समितीची स्थापना केली जाते. त्यानंतर राज्य सरकारच्या निर्देशानुसार त्याची काय केलं जाते जे अर्ज आहेत नोंदणीकृत अर्ज आहे किंवा नोंदणी अर्ज आहे ते त्या न्यायाधिकरण करणाकडे पाठवले जातात. त्यानंतर काय केलं जातं त्या अर्जाची तपासणी केली जाते आणि त्या अर्जाच्या तपासणीमध्ये जर काही क्युरीज आढळल्या किंवा एखाद्या व्यक्तीला त्या अर्जाच्या मध्ये काही क्युरीज असली तर तो 60 दिवसाच्या आत राज्य सरकारकडे नियुक्त केलेले अधिकारी असतात त्यांच्याकडे अपील करू शकतो. त्यानंतर त्याच जे अधिकाऱ्याच्या निर्णयानुसार रजिस्ट्रारमध्ये बदल केला जातो आणि काय केलं जातं नोंदणीचे प्रमाणपत्र हे दिले जाते. त्यानंतर लास्ट पॉइंट आहे जे राज्य परिषदेच्या स्थापनेनंतर जे रजिस्टर त्यांच्या ताब्यात देण्यात येतं आणि जो पद शुल्क बाबत सरकारकडे निर्देश दिले जातात. देन नेक्स्ट पॉइंट आहे क्वालिफिकेशन फॉर एंट्री ऑन द फर्स्ट रजिस्ट्रेशन. In that first point, a person who has attained the age of 18th year shall be entitled on payment of the prescribed fee to have his name enter in the first register if he reside or carries on the business or profession of pharmacy in state and should have following qualification. क्वालिफिकेशन ऑफ एंट्री ऑन फर्स्ट रजिस्टर मध्ये फर्स्ट पॉइंट मध्ये काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो तर ज्या व्यक्तीने वयाच्या 18व्या वर्षी प्रवेश केला आहे त्याचबरोबर त्याला जो राज्यातील रहिवासी असल्यास किंवा फार्मसीच्या व्यवसायात असल्यास किंवा त्याच्या नावाचे किंवा नाव पहिल्या रजिस्टरमध्ये नोंदण्याकरता विहित जी प्रेस्क्राइब फी भरण्याचा हक्क त्याला दिलेला असेल आणि त्याची पात्रता ही पुढील प्रमाणे असेल. मग पात्रतेमध्ये फर्स्ट पॉइंट काय आहे तर अ डिग्री और डिप्लोमा इन फार्मसी और फार्मास्युटिकल केमिस्ट्री और केमिस्ट अँड ड्रगिस्ट डिप्लोमा ऑफ एन इंडियन युनिव्हर्सिटी or a state government or prescribed qualification granted by an authority outside India. त्यामध्ये काय दिलं क्वालिफिकेशन मध्ये फर्स्ट पॉइंट तर फार्मसी मधील पदवी म्हणजे डिग्री किंवा पदविका म्हणजेच डिप्लोमा किंवा फार्मास्युटिकल रसायनशास्त्र किंवा भारतीय विद्यापीठाच्या केमिस्ट किंवा ड्रगिस्ट डिप्लोमा किंवा राज्य सरकार किंवा भारताबाहेरील अधिकाऱ्याने दिलेली पात्रता त्याच्याकडे असावी. द नेक्स्ट पॉइंट आहे अ डिग्री ऑफ ॲन
Indian university other than degree in pharmacy or pharmaceutical chemistry and has been engaged in the compounding of drug in a hospital or dispensary or other place in which a drug are regularly dispensed on prescription of medical practitioner for the total period not less than 3 years. नेक्स्ट पॉईंट मध्ये काय सांगितलं त्यांनी, तर जे फार्मसी किंवा फार्मास्युटिकल रसायनशास्त्र पदवी व्यतिरिक्त भारतीय विद्यापीठाची पदवी आणि रुग्णालयात किंवा दवाखान्यात जरी म्हटलं तरी चालेल, रुग्णालयात किंवा दवाखान्यात किंवा इतर ठिकाणी जी औषधाची कंपाऊंडिंगमध्ये त्याला संपूर्ण कालावधीसाठी जे वैद्यकीय औषध उपचारकर्त्याच्या निर्देशानुसार औषधे नियमितपणे दिली जातात, त्याचा कालावधी किती असतो तर नॉट लेस दॅन 3 years. द नेक्स्ट पॉईंट आहे has passed an examination recognized as adequate by the state government for compounders and dispenser. नेक्स्ट पॉईंट आहे त्याचं काय सांगितलेलं आहे तर कंपाऊंडर आणि दवाखान्यासाठी राज्य सरकारने पुरेशी जी परीक्षा ठेवलेली आहे, एक उत्तीर्ण होण्यासाठी एक एक्झामिनेशन रेकॉग्नाइज केलेले आहे किंवा परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. द नेक्स्ट वन आहे हॅज नॉट लेस दॅन 5 years एक्सपिरियन्स ऑफ कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्सिंग इन हॉस्पिटल और डिस्पेंसरी or other place in which drugs are regularly dispensed on prescription of medical practitioner prior to the date of notified by the registration tribunal for receipt of the application for entry of the name of first register. जे दिलेल्या औषधाच्या नोंदणीसाठी अर्जाची नोंद करण्याच्या तारखेच्या आधी नियमितपणे औषध दिल्या जाणाऱ्या ज्या औषधाच्या 5 वर्षापेक्षा नॉट लेस दॅन 5 year एक्सपिरियन्स इन नॉट लेस दॅन अनुभव नाही किंवा प्रथम नोंदणी. देन नेक्स्ट पॉईंट आहे स्पेशल प्रोविजन फॉर रजिस्ट्रेशन नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सेक्शन 32 द स्टेट काउन्सिल मे ऑल्सो permitted to be entered on register. कशाचा ॲज पर द सेक्शन 32 च्या नुसार स्टेट काउन्सिल मे ऑल्सो परमिटेड टू बी एंटर्ड ऑन द रजिस्टर. फर्स्ट पॉइंट द नेम्स ऑफ डिस्प्लेस पर्सन who have been carrying on the business or profession of pharmacy as their principal means of livelihood from date prior to 4th day of March 1948 and who satisfy the condition for registration as set out in section 31. जो डिस्प्लेस पर्सन असेल, हू कोण डिस्प्लेस पर्सन काय कॅरी करतो, बिझनेस किंवा प्रोफेशन ऑफ फार्मसी ॲज देअर प्रिन्सिपल. देन डेट किती पाहिजे, 4th day of March in 1948. Registration as set out the section 31. The names of citizen of India who have been carrying on the business or profession of pharmacy in any country outside India who satisfied the condition of registration set out the section 31. Section 31 नुसार satisfy पाहिजे. Then the names of person who resided in area which subsequently become territory of India and who satisfy condition under the section of 31. The next one, entry and removal of names. First point of entry, all application of registration should be address register of State Pharmacy Council. If the applicant has requisite qualification for the registration, he shall be direct his or her name to be entered in the register. काय केलं पाहिजे, त्याचं किंवा तिचं नेम एंटर केलं पाहिजे कुठे, रजिस्टरमध्ये. देन अपॉन द एंट्री सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन इज. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करणार त्यावेळेस तुम्हाला
रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुम्ही इश्यू करणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट वन आहे रिमूवल. इन दॅट रिमूवल फर्स्ट पॉइंट इज registration by error. Means if his name has been entered in the register by error or on account of misrepresentation or supervision of material fact. म्हणजेच काय रजिस्ट्रेशन ऑफ एरर, त्याच्यामध्ये काय सांगितलं की हिज नेम हॅज बीन एंटर्ड इन रजिस्टर बाय द एरर किंवा ऑन द अकाउंट ऑफ मिसरिप्रेझेंटेशन, काय मिसरिप्रेझेंटेशन किंवा सप्रेशन ऑफ मटेरियल फॅक्ट. द नेक्स्ट पॉईंट आहे इफ ही हॅज बीन कन्व्हिक्टेड ऑफ एनी ऑफेन्सेस इन एनी प्रोफेशनल ॲस्पेक्ट्स 30 डे पिरियड ऑफ ॲपिलिंग. ज्यात त्याचा पिरियड किती असतो अपिलिंगचा, तर अपील करण्याचा 30 दिवस. देन सरेंडर ऑफ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन अँड पब्लिकेशन ऑफ इन द ऑफिशियल गॅजेट. काय केलं जातं, सरेंडर केलं जातं सर्टिफिकेटचं इन ऑफ रजिस्ट्रेशन अँड पब्लिकेशन इन द ऑफिशियल गॅजेट. देन नेक्स्ट पॉईंट आहे renewal fees. In that renewal fees, first point, the state government by notification in official gazette direct that the retention of the name in the register. काय केलं जातं, स्टेट गव्हर्नमेंटच्या निर्देशानुसार नोटिफिकेशन दिली जाते कशामध्ये, ऑफिशियल गॅजेट. ऑफिशियल गॅजेट म्हणजे काय, तर official gazette direct that retention of the name of the registrar. In the order to retain the name in the registrar, renewal fee shall be paid to the state government may be prescribed. जी state renewal fee state government ला पेड केली जाते, जी विहित फी असेल ती. then where the renewal fee is not paid by the due date, the registrar shall remove the name of the defaulter from the register. जर रिन्युअल फी पेड केलेली नसेल तर रजिस्ट्रार काय करतो, रिमूव्ह द नेम रिमूव्ह करतो ऑफ द डिफॉल्टर फ्रॉम द रजिस्ट्रार. ऑन द पेमेंट ऑफ रिन्युअल फी द रजिस्ट्रार शॅल इश्यू अ रिसिप्ट अँड सच रिसिप्ट शॅल बी प्रूफ ऑफ रिन्युअल ऑफ रजिस्ट्रेशन. रिन्युअलच्या नंतर काय केलं जातं, तर पेमेंट रिन्युअल फी जर भरली तर आपल्याला रिसिप्ट दिली जाते आणि ती रिसिप्ट ही कशाची प्रूफ असते, तर आपण रिन्युअल रजिस्ट्रेशन केलं आहे याचा प्रूफ असते. देन नेक्स्ट वन आहे ऑफेन्सेस अँड पेनल्टीज. फर्स्ट पॉईंट इन ऑफेन्सेस, falsely claim to be a registered pharmacist. Second one, dispensing by the unregistered person, failure to surrender the certificate of registration, and next one आहे obstruction of state pharmacy inspector. then penalties काय आहे याच्यासाठी, फर्स्ट falsely claim to be registered pharmacist साठी पेनल्टीज काय आहे, तर फर्स्ट कॉन्व्हिक्शन फाईन अप टू ₹500. फाईन जे फर्स्ट कॉन्व्हिक्शन आहे त्याच्यामध्ये काय फाईन आहे, अप टू ₹500 देन सबसिक्वेंट जे कॉन्व्हिक्शन आहे त्याच्यामध्ये काय फाईन आहे, अप टू ₹1000 अँड और 6 month इम्प्रिझनमेंट किंवा 6 महिने शिक्षा. देन डिस्पेन्सिंग बाय अनरजिस्टर्ड पर्सन, जर अनरजिस्टर्ड पर्सन किंवा अनरजिस्टर्ड जो रजिस्टर्ड फार्मासिस्ट नसेल, अदर दॅन रजिस्टर्ड फार्मासिस्ट जर डिस्पेन्सिंग करत असेल तर त्याच्यासाठी पेनल्टीज काय आहे, 6 month इम्प्रिझनमेंट और फाईन अप टू ₹1000 और बोथ. 6 महिने शिक्षा किंवा ₹1000 फाईन त्याला भरावा लागू शकतो. देन नेक्स्ट वन आहे ऑफेन्सेस फेल्युअर टू सरेंडर द सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन. त्याच्यासाठी पेनल्टीज काय आहे, फाईन आहे ₹50. देन नेक्स्ट वन ऑफेन्सेस आहे ऑब्स्ट्रक्शन
ऑफ स्टेट फार्मसी काउन्सिल इन्स्पेक्टर. त्याच्यासाठी पेनल्टीज काय आहे तर 6 महिने शिक्षा आहे आणि फाईन अप टू 1000 रुपये, 1000 रुपयापर्यंत फाईन किंवा 6 महिने कारावासाची शिक्षा किंवा ठीक आहे दंड आहे 6 महिने शिक्षेचा. थँक्यू एव्हरीवन.